विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत वर्ग 10वा इतिहास राज्यशास्त्र या विषयांची प्रथम सत्रावर आधारित प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेसाठी आपणास खूप उपयोगी ठरेल. तर सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र प्रथम सत्र परीक्षा. तर यामध्ये आपणास पहिला प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते आपण पाहू. त्यामध्ये पहिले विधान आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. यासाठी 4 पर्याय असतील. त्यापैकी पर्याय क्रमांक अ जो आहे तो म्हणजे हॉल्टियर, ब. रेने देकार्त, क. लिओपोल्ड रांके आणि ड. कार्ल मार्क्स. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ. हॉल्टियर. विद्यार्थ्यांनी विधान पूर्ण लिहून रिकाम्या जागी हॉल्टियर लिहून त्याला अंडरलाईन करायची आहे. फक्त उत्तर लिहून चालणार नाही, तर विधान पूर्ण लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. यासाठी पर्याय अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई आणि ड. चेन्नई. तर योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ. दिल्ली. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे मथुरा शिल्पकला टिंबटिंब काळात उदयाला आली. यासाठी पर्याय अ. कुशाण, ब. गुप्त, क. राष्ट्रकूट आणि ड. मौर्य. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ. कुशाण. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 गट विचारले जातील. त्यापैकी पहिला गट आहे, त्यामध्ये 1. लाल किल्ला उदयपूर, 2. जंतर मंतर जयपूर, 3. भद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4. कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 लाल किल्ला उदयपूर. त्यानंतर दुसरा गट आपण पाहू. दुसरा गट आहे, त्यामध्ये 1. प्रभाकर आचार्य प्रख्यात्री, 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4. केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे हु वेअर द सुद्रात वंचिताचा इतिहास. त्यानंतर 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. त्यानंतर 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास आणि 4. जेम्स ग्रँडप वसाहतवादी इतिहास. तर या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणत्या 2 कृती आपणास करावायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल, म्हणजे प्रत्येक कृती ही 2 गुणांसाठी. तर यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर या ठिकाणी आपणास राष्ट्रवादी इतिहासकार हे जे संकल्पना चित्र आहे आपणास पूर्ण करावायचे आहे. तर याचे उत्तर 1. महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3. विनायक दामोदर सावरकर आणि 4. विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत. तर याचे उत्तर आहे 1. रेने देकार्त, 2. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर 3. हॉल्टियर आणि 4. लिओपोल्ड व्हॅन रांके. त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. तिसरे संकल्पना चित्र आहे लोकशाहीचे आधारस्तंभ. तर याचे उत्तर आहे कायदे मंडळ, त्यानंतर कार्यकारी मंडळ, वृत्तपत्रे आणि चौथा आहे न्यायपालिका. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. तर यापैकी पहिली जी टिप आहे ती म्हणजे अभिलेखागार. तर याचे उत्तर 1. प्राचीन दस्तावेज ग्रंथ अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखागार होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, जे दस्तावेज संग्रहालय वा ग्रंथालय यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या
ते महत्वाचे असतात अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारामध्ये केले जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा, हे दस्तावेज शासनाला, संशोधकाला आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखीच असते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे सविस्तर अशी मुद्देसूद आपणास टीप लिहिणे अपेक्षित आहे. ही टीप आपणास 2 गुणांसाठी असेल. त्यानंतर पुढील टीप आपण पाहू. पुढील टीप आहे ॲनल्स प्रणाली. तर याचे उत्तर, त्यामध्ये 1, राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर जे आहे त्यामध्ये उत्तर, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1, लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर दुसरा मुद्दा, सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर तिसरा मुद्दा, पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे कार्य केले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. अशा प्रकारे वर्तमानपत्राने स्वातंत्र्य संग्रामातील कार्य केलेले आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास स्पष्ट करावायचे? हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. तर याचे उत्तर जे आहे ते उत्तर, 1, कलावस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. त्यानंतर 2, कलावस्तू नकली आहे की खऱ्या आहेत यातून त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारालाच ओळखू शकतात. त्यानंतर चौथा मुद्दा, एकूण कलावस्तूचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टीची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर चौथा मुद्दा, सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन त्यांच्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. त्यानंतर दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे इतिहास संशोधन करताना
विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर याचे उत्तर एक, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाचे कौशल्य वेगळे असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कृती वेगळी असते. पूर्वतयारी वेगवेगळी करावी लागते. या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि यामध्ये हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर आधारित आपणास 3 प्रश्न विचारले जातील. यामध्ये प्रश्न पहिला व दुसरा हा 1-1 गुणांचा असेल व प्रश्न तिसरा हा 2 गुणांचा असेल. तर पाहूया या उतार्यावर आधारित कोणकोणते प्रश्न आपणास विचारलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व कोणी शोधले? तर याचे उत्तर एक, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले व ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. त्यानंतर या उत्तरावर आधारित दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. हे संग्रहालय कोणी बांधले? तर याचे उत्तर मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनिगॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले. त्यानंतर या उत्तरावर आधारित तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे या संग्रहालयाचा विशेष कोणता होता? तर याचे उत्तर या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजे अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल आणि यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असेल. तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. त्यामध्ये एक, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2, मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर प्रश्न 5वा याच्या अंतर्गत जो दुसरा जो उपप्रश्न आहे तो आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? या ठिकाणी सहसंच झालेला आहे, सहसंबंध असतो. थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये एक, भूतकाळात घटनांच्या आधारावर मानव वर्तमान काळातकालीन वाटचाल निश्चित करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा याचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते
उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्याचबरोबर उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. त्यानंतर चौथा मुद्दा, भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शक होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहू. वृत्तपत्रे सुरू होण्या अगोदर आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जगभर कोणते मार्ग असत? तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत. त्यामध्ये एक, इजिप्तमध्ये सरकारी आदेशांची कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. ज्युलियस सीझरच्या काळी ऍक्टा डायना म्हणजे रोजच्या घटना नावाची वृत्तपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. त्याचबरोबर चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेक राज्यभरातील प्रतिनिधी राजाचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. यामध्ये 2 विधाने विचारली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर याचे पर्याय आहेत अ, राष्ट्रपती, ब, प्रधानमंत्री, क, लोकसभेचे सभापती आणि ड, उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. त्यानंतर दुसरे विधान आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25, ब 30, क 40 आणि ड 50. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ड 50. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे पहिले जे विधान आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानंतर 2, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर तिसरा मुद्दा, सुरुवातीला मतदान करण्यासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण तर त्यामध्ये एक, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. 2,
शासन पक्षामार्फत आपल्या धोरणाची योजनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर तिसरा, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर यातील पहिली संकल्पना आपण पाहू. पहिली संकल्पना आहे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर 1. शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयीचे विश्वास वाढावा यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर दुसरा मुद्दा, गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. त्यानंतर चौथा मुद्दा, माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झाली आहे. त्यानंतर दुसरे जे संकल्पना आहे ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये 1. किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहेत, किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे, किंवा दुसरा आहे आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागेपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे, किंवा तिसरा किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. अशाच पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती आपणास करावयाची. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यातील पहिली कृती आपण पाहू. पहिली जी कृती आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये 1. शिवसेना, त्यानंतर 2. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर 3. शेतकरी कामगार पक्ष, त्यानंतर 4. भारतीय रिपब्लिकन पक्ष. अशा प्रकारे 4 पक्ष आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू. दुसरे आहे लोकप्रतिनिधीची गुण वैशिष्ट्य. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे 1. प्रामाणिक व चारित्र्यवान, त्यानंतर 2. कार्यक्षम, त्यानंतर 3. विश्वासू व नम्र, आणि 4. जनतेची कदर करणारा. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर पहिला प्रश्न आपण पाहू. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2. प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर 3. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर 4. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. त्यानंतर 5. राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तर याचे जे उत्तर आहे त्यामध्ये भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदान करण्यासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने कोणते परिणाम झाले. त्यामध्ये 1. युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. त्यानंतर 2. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. त्यानंतर 3. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. आणि 4.
या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली, युवा वर्गांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओ अंतर्गत प्रथम सत्रावर आधारित प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.